आज आपल्याकडे आपल्या मराठा क्रांती मोर्चाचे काही जबाबदार पदाधिकारी डॉक्टर भागवतजी करण यांच्या संपर्क कार्यालयावर आलेले आहेत आणि इकडे आज ते सर्वजण मिळून त्यांचा आवाज सर्वांसमोर पुढे मांडण्यासाठी आंदोलन करत आहेत। आज दुर्दैवाने इकडे डॉक्टर साहेब नाही आहेत। भारतीय जनता पार्टीचं राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीमध्ये चालू असल्यामुळे सन्माननीय डॉक्टर साहेब असतील, सावे साहेब असतील, आमचे अध्यक्ष शिरीषजी बोराळकर साहेब असतील, हे सर्वजण तिकडे दिल्लीमध्ये आहेत। पण मला जसं कळलं की इकडे आज आंदोलन होत आहे, तर सर्व आंदोलकांच्या भावनांना मान देऊन मला असं वाटलं की एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी इकडे आलं पाहिजे, त्यांचं जे म्हणणं आहे ते ऐकून घेतलं पाहिजे आणि त्यांना ज्या पद्धतीने पुढे मदत होऊ शकेल त्यांच्याशी चर्चा करून हा विषय पुढे कसा नेता येईल त्याच्यावर त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे। तर मी एवढंच इकडे सांगू इच्छितो की आज जे निवेदन सर्व मराठा बांधवांनी आणलेलं आहे ते अतिशय सन्मानाने आम्ही इकडे स्वीकारतोय आणि परवा दिवशी शिवजयंतीच्या दिवशी जेव्हा डॉक्टर साहेब इकडे येतील त्यांच्यासमोर हा विषय मांडू आणि लवकरात लवकर ह्या विषयामधनं कसं आपल्याला सोल्युशन काढून हा विषय पुढे नेता येईल, मग ते राज्य सरकारच्या माध्यमातून असू द्या किंवा राज्यसभेमध्ये का असेना, आपण हा विषय योग्य ठिकाणी पुढे मांडून नियमाच्या चौकटीमध्ये बसून लवकरात लवकर मराठा आरक्षण कसं आपल्याला मिळवून घेता येईल याच्यावर आपण काम करू। मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून बोलतोय। माझ्याकडे सध्या एकच अधिकार आहे, माझ्यासोबत इकडे उभे असलेले जितके पण मराठा बांधव आहेत त्यांचा सन्मान करून त्यांचं निवेदन स्वीकारणे आणि मी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करेल की तुमचा जो संघर्ष आहे त्याच्यामध्ये आम्ही पण आहोत, तुमच्या सोबत आहोत। मी आपल्याला विनंती करेल की आपलं जे निवेदन आहे ते आम्हाला द्या आणि आम्ही आमच्या वरिष्ठांपर्यंत हे निवेदन पोहोचवतो।